सायंकाळच्या वेळेला काही माहिती पुढे आलेली आहे। पण मुद्दा हा आहे की जर बावनकुळे म्हणतात की दोषी कारवाई झाली पाहिजे आणि गाडी होय माझ्या मुलाची होती, जर तुम्ही हे मान्य केलं तर ही दबाव होता, दोषींवर कारवाई केली पाहिजे बावनकुळे म्हणत असतील तर मग पोलिसांवर लोक दोषीच आहेत, दबाव कुणी आणला? गाडी न तपासता कशी काय सोडून दिली? गाडीची नंबर प्लेटची अदलाबदल करण्याचा प्रकार का झाला? ही गाडी नंतर आरडाओरडा केल्यानंतर पुन्हा ती गाडी सीताबर्डी पोलीस स्टेशनला आणली गेली। या सगळ्या उत्तरं दिली पाहिजेत त्यांनी। अगदी म्हणजे थोडक्यात पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय। मात्र या संदर्भात काय होतं, बऱ्याच बिल फाडून होतात लोक, परंतु पोलिसांवर दबाव नेमका कुणाचा आहे? उलट माझी अशी मागणी आहे की या प्रकरणातला सोनकंबळे नावाचे जे ग्रस्त आहेत, ज्यांनी ही FIR केलेली आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे। आज घडीला सोनकांबळे यांच्यावर कदाचित प्रचंड दबाव असू शकतो आणि त्यांना सुद्धा प्रोटेक्शन मिळालं पाहिजे या प्रकरणात। अगदी मात्र या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांचा मुलगा या कारमध्ये नव्हता। ताई खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल। नागपूरमध्ये ऑडी अपघातावरती आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नागपुरात भरधाव कारनं 4 वाहनांना उडवलेलं आहे, त्याचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। धडक देणारी कार मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची आहे। अपघातावेळी बावनकुळेंचा मुलगा कारमध्ये नसल्याचा दावा करण्यात आला। मात्र सुषमा अंधारे यांनी या संदर्भात काही प्रश्न लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना उपस्थित केले आहेत की त्या FIR मध्ये या संदर्भात माहिती का दिली गेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली। काल रात्री मध्यरात्री एक अज्ञात वाहनाने पांढऱ्या कलरची गाडी होती, ती थोडं माहिती मिळालेली आहे पहिल्या स्टेजवर। त्या गाडीने 2 4 व्हीलर आणि 1 2 व्हीलरला रॅश ड्रायव्हिंग करत रॅश दिलेली होती। त्यामध्ये जखमी कोणी नव्हतं, पण गाड्यांचं नुकसान झालेलं होतं। तर आपण तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलून त्यांची तक्रार नोंदवली, गुन्हा दाखल केला आणि 2 आरोपी त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहे आणि त्यांचे मेडिकल करण्यात आलेले आहे। पुढील पुराव्याच्या दृष्टीने आपण जे जे तपासात निष्पन्न होईल त्यानुसार पुढे योग्य ती कारवाई केली जाईल। भरधाव ऑडी कारने 4 वाहनांना उडवलेला आहे। नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आता म्हणता बोललो नाही, त्यांना जे आढळेल CCTVमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे, कोणी राजकारणाचा असो कोणी असो। पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, CCTV सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कोणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही, मी परमेश्वराचे आभार मानतो। पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। MH31 EK 3939 मालक आहे प्रताप कामदार। गाडीची PUC नाही आहे, इन्शुरन्स नाही आहे, बरेचसे पेपर्स लॅप्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये RTOनी पण काहीच केलं नाही, कारण साहजिक आहे बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत आहे म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं? होय, मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे। दरम्यान कार अपघातावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करत टीका केलेली आहे। त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काल भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाने नागपुरात मध्यनुंद अवस्थेत गाडी चालवत अनेक गाड्यांना ठोकले, मात्र त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था भाजपच्या दावणीला बांधलेली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। केवळ स्वतःच्या नेत्यांना आणि धनदांडग्यांना वाचवणारेच हे सरकार आहे।
मात्र याची किंमत येणाऱ्या काळात या सरकारला चुकवावी लागेल. आता जनताच या सरकारला उत्तर देईल, असं ट्विट काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेलं आहे. हा अपघात झाला, ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जोडलेत. अतुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. धडक देणारी कार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र बावनकुळे यांनी यावरती स्पष्टीकरण देत असताना मुलगा त्यावेळी कारमध्ये नव्हता आणि योग्य ती कारवाई चौकशी करून करण्यात यावी असं म्हटलंय. मात्र यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, स्पष्टपणे माझं असं म्हणणं आहे, याच्यामध्ये स्पष्टपणे माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये ती गाडीचे नंबर प्लेट्स आतमध्ये ज्या दिसलेल्या आहे त्या नंबर प्लेट्स का आतमध्ये ठेवण्यात आल्या होत्या गाडीच्या काढून, पहिला प्रश्न हा. दुसरा प्रश्न, ती गाडी जी आहे ती कामदार वगैरेंच्या याची नाहीये, ती गाडी संकेत बावनकुळेंच्या नावावर आहे अशी माझी माहिती आहे. ती माहिती पोलिसांनी व्हेरीफाय करावी. त्यानंतर रात्री 11 वाजतापासून सकाळी 1 वाजेपर्यंत बावनकुळे यांचे चिरंजीव कुठे होते? मी बावनकुळेंच्या मताशी संपूर्णपणे सहमत आहे. याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स आलं पाहिजे, लोकेशन आलं पाहिजे आणि त्यावेळेस नेमके ते कुठे होते. कारण की नेत्यांच्या मुलांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन निघाले पाहिजे. ते नुसतं म्हणून होणार नाही, तर त्याची चौकशी सुद्धा जी आहे ती चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण की हे सातत्यानं हिट अँड रन, ही मस्ती ज्यांनी कोणी केलं असेल, ही जी मस्ती आहे ही मस्ती महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. आणि हे सातत्याने जर होत असेल त्याला कुठेतरी आळा आणला पाहिजे. प्रशासनानं पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये. याच्यात जे आवश्यक आहे त्या कारवाया झाल्या पाहिजे, नाहीतर मग काँग्रेस याच्यात मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार. नक्कीच अतुलजी, या प्रकारच्या घटनांना आळा घालणं अत्यावश्यक आहे. खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.